त्यांचाही प्रस्ताव नाही आणि आमचाही या संदर्भातला कोणताही प्रस्ताव या क्षणी तरी नाही। सर, एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे असा आरोप खैरेंनी केला आणि गेल्या वेळेला रावसाहेब दानवे यांनी जावयाला मदत केल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे खैरेंनी। असं आहे, जेव्हा एखादा उमेदवार पराभूत होतो, पराभवाची कारणं ही अशी अनेक सांगितल्या जातात आणि मला वाटतं की पराभव झाल्यानंतर काही गोष्टी व्यक्त केल्या जातात की ती बी टीम आहे, ही सी टीम आहे। कोणी म्हणतं की उद्धव ठाकरे साहेब ही राष्ट्रवादीची शरद पवारांची बी टीम होती, काँग्रेसची बी टीम आहे। मला वाटतं की हे बी टीम नसते, लोकांना कोण्याही टीमची काहीही घेणं देणं नसतं। त्या ठिकाणचा उमेदवार योग्य असेल तर त्याला निवडून जनता देत असते। चर्चा खूप आहे की भाजपच्या अनेक वर्तमान खासदारांची तिकीट कापणार आणि त्या जागी उदाहरणार्थ आशिष शेलार पुन्हा एकदा लोकसभा लढतील अशी खूप चर्चा आहे। ठीक आहे, चर्चा प्रत्येकजण चक्रधर स्वामीच्या कथेसारखी करतात, ज्याला जे वाटतं ते मत मांडतो, पण असं नाही। भाऊ, एक मुद्दा असा आहे की दादा म्हणतात किंवा भुजबळ म्हणतात की शिंदेंना जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या आम्हाला पाहिजे। याचा अर्थ शिंदेचे 12 खासदार त्यांच्यासोबत तेवढ्याच जागा दिल्या जातील की समसमान करण्यासाठी अजित पवारांच्या ज्या 5-6 जागा तिथपर्यंत आणल्या जातील? नाही, जागेची वाटाघाटी ही चॅनल्सच्या कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही। त्यामुळे पहिली गोष्ट, जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापिही होत नसतात। विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करून, सूक्ष्म अध्ययन करून, त्या संदर्भातलं सर्वेक्षण करत, त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण त्या ठिकाणी निर्णय करतो की विजयाकडे आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं। राजधानी दिल्लीमध्ये आज पक्षाची बैठक पार पडत आहे। बैठकीला कोण कोण उपस्थित असेल आणि साधारण किती वाजता ही बैठक होईल? नाही, तो आमचा पक्षाचा अंतर्गत मला वाटतं भाग आहे। त्याच्यावर बैठकीच्या संदर्भात चॅनल्सच्या माध्यमातून चर्चा करणे योग्य आहे। ज्या पद्धतीनं महायुतीच्या जागा रखडलेल्या आहेत त्याच पद्धतीवरती महाविकास आघाडी देखील रखडलेल्या आहे, काय वाटतं तुमचे केव्हापर्यंत पूर्ण होईल? नाही, महायुतीच्या जागा तर रखडल्याच नाही आणि भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातल्या जागेच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय करणार आहे, पण एकूण देशाच्या बाबतीमध्ये 195 जागा या आम्ही घोषित केल्या आणि भारतीय जनता पार्टीने देशामध्ये इतर राजकीय पक्षामध्ये पहिला नंबर भारतीय जनता पार्टीचा 195 जागा घोषित झाल्या आणि दुसरी लिस्ट साधारणतः